लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. आज 2100 रुपये बाबत झाला निर्णय. भयंकर असा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेला आहे. लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार म्हणजे मिळणार, 100% मिळणार. तसेच लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. किंग मेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिला लाडक्या बहिणींना शब्द. लाडकी बहीण योजना 5 वर्ष जोपर्यंत महायुती सरकार सत्तेमध्ये आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजनेला कसल्याही प्रकारे धक्का लागणार नाही. अजिबात ही योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही जोपर्यंत महायुती सरकार सत्तेमध्ये आहे. मुख्यमंत्री जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होणारच आहेत असा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे. आता नेमका 2100 रुपये तुम्हाला आजपासून मिळणार आहेत का? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आजच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती मार्च महिन्याचे 1500 रुपये, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये तसेच 2100 रुपये बाबत निर्णय, संपूर्ण अपडेट, संपूर्ण ऑथेंटिक अपडेट याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. ही पैठणी साडी नेमकी कोणाला मिळणार? तर एक नाही तर थेट 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. ही पैठणी साडी कोणाला मिळणार, कशी मिळणार, हे गिफ्ट नेमकं कधी वितरण होणार, कोण जिंकणार पैठणी साडी, तर संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तसेच मार्च महिन्याचे 1500 रुपये, एप्रिलचे 1500 रुपये कधी मिळणार, 2100 रुपये कधी मिळणार, संपूर्ण हटके जबरदस्त ऑथेंटिक अपडेट याच व्हिडिओमध्ये. 2100 रुपये बाबत झाला भयंकर निर्णय. 2100 रुपये लाडक्या बहिणीला देणार, 100% देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. तर कधी मिळणार 2100 रुपये, संपूर्ण माहिती, संपूर्ण व्हिडिओ आता आपण पाहणार सुरू करत आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मेन टॉपिक वरती आता आपण येणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अपडेट, ही माहिती, महत्वपूर्ण अशी माहिती युट्यूब वरती सर्वात अगोदर देत आहोत, मराठी निकेत या युट्यूब चॅनल वरती. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर अशी आलेली आहे की 2100 रुपये बाबत आता निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व बहिणी वाट पाहत आहेत की दादा म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ, हे लाडक्या बहिणीला 2100 रुपये कधी देणार अशी सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत. भरपूर दिवस झालं वाट पाहत आहेत. परंतु महायुती सरकारने एकदा शब्द दिला म्हणजे दिला, तुम्हाला 2100 रुपये मिळणार म्हणजे 100% मिळणार आहेत. तर नेमकं हे 2100 रुपये आता तुम्हाला वाटप तर होणार आहेत. कधीपासून वाटप होणार आहेत, आले आहे सर्वात मोठी अपडेट. ती माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यामुळे विदाऊट स्किप करता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे. तर आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात 100% नाहीतर 1001% पैसे आता जमा होणार आहेत. सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. तर बघा, मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत. तर नेमके हे पैसे कधी खात्यात येणार? तर बघा, या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत. पहिला जो टप्पा असणार आहे, हा पहिला टप्पा असणार आहे मॉर्निंगचा टप्पा. ठीक आहे. तर बघा, या मॉर्निंगच्या टप्प्यामध्ये म्हणजे सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासून या पहिल्या टप्प्यामध्ये वितरण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 50 लाख, बघा 50 लाख लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात येणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता. ऑथेंटिक अपडेट फ्रॉम मराठी निकेत युट्यूब चॅनल. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पहिला हप्ता, पहिला टप्पा. ठीक आहे. पहिला टप्पा असणार आहे सकाळी, मॉर्निंगचा टप्पा. ठीक आहे. दुसरा टप्पा असणार आहे दुपारी. तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 100% पैसे जमा होणार आहेत. हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे दुपारी 2 वाजता. 1:30 ते 2 वाजल्यापासून या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. ज्या बहिणींना पहिल्या टप्प्यात पैसे नव्हते मिळाले अशा बहिणींना 100% दुसऱ्या टप्प्यात मिळतील. आणि फायनल अंतिम टप्पा असणार आहे तिसरा टप्पा. यामध्ये सर्व सरसकट महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत. तर तो तिसरा टप्पा असणार आहे संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळपर्यंत राहिलेल्या सर्व बहिणींच्या बँक खात्यात हप्ता जमा केला जाणार आहे. 7:30-8 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत तिसऱ्या टप्प्यामध्ये फायनल अंतिम शेवटचं वाटप होईल आणि सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 100% पैसे वाटप होतील. म्हणजे बघा, आजचा दिवस हा महत्वपूर्ण असणार आहे 2100 रुपये निर्णय बाबतसाठी.
आणि मार्च आणि एप्रिल हप्त्यासाठी सुद्धा संपूर्ण दिवसभर 100% पैसेच वाटप होणार आहे. पैसे 101% सर्व लाडक्या ताईंच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तसेच सर्व महाराष्ट्र राज्यातील आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबर्ससाठी आनंदाची बातमी आहे. सर्व सबस्क्रायबरसाठी खुशखबर आहे. तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं होतं की पैठणी साडी आपण थंबनेल मध्ये ऍड केली होती. तर नेमकं पैठणी साडीचा विषय काय आहे, नेमकं पैठणी साडी कोणाला मिळणार आहे, आता आपण महत्वाच्या टॉपिक वरती आलेलो आहोत. तर स्पेशल असा गिव्हअवे सुरू आहे आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती. आता सध्या आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती 1,35,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 200K, म्हणजे 2,00,000 सबस्क्रायबरचं टार्गेट ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर हे टार्गेट ज्या दिवशी तुम्ही कंप्लीट कराल त्याच दिवशी आपल्या युट्यूब चॅनलच्या तर्फे गिफ्ट दिले जाणार आहे पैठणी साडीचं. एक नाही तर 2 पैठणी साड्या. 200K सबस्क्रायबर्स पूर्ण होत असल्याच्या आनंदामध्ये आपण 2 पैठणी साड्या वाटप करणार आहोत. तर अतिशय चांगल्या स्क्रीनवर दिसत असल्या सेम टाइप मध्ये अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या पैठणी साड्या वाटप केल्या जातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. तर 2 लकी विनर ठरवले जातील, 2 लकी विनर निवडले जातील. तुम्ही महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा. ठीक आहे. तसेच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही पैठणी साडी मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही चॅनलचे व्ह्यूअर्स असाल, सबस्क्रायबर असाल, तर तुम्ही जर अजूनपर्यंत युट्यूब चॅनल आपला मराठी निकेतला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे की चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायचं आहे आणि मराठी निकेत या युट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्हाला एक या व्हिडिओमध्ये चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर मग आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार, जे आपण 2 लकी विनर असतील, जे आपण 2 रॅन्डम कमेंट पिक केल्या जातील आणि जे पण लकी विनर ठरतील त्यांना पैठणी साडी ज्या दिवशी 2,00,000 सबस्क्रायबर होतील त्या दिवशी पोस्टाच्या माध्यमातून त्यांच्या ऍड्रेसवरती या पैठणी साड्या पाठवण्यात येतील. तर तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा संधी मिळेल पैठणी साडी जिंकण्याची. कोणी सुद्धा जे पण लकी असतील त्यांनाच ही साडी मिळणार आहे. म्हणजे कोणी सुद्धा विनर ठरू शकतो, कदाचित तुमचा मित्रमैत्रिणीपैकी विनर ठरू शकतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, जेवढे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत अशा सर्व प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना आता दरमहा मिळणार आहेत 2,100 रुपये. हो, तुम्ही खरं ऐकलंय. लाडक्या ताईंचं आता स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 2,100 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा करण्यात येणार आहेत. पण ही रक्कम नेमकी कधी जमा होणार, कोणत्या तारखेपासून, कोणत्या महिन्यापासून तुम्हाला 2,100 रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे, आता व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात महत्वाची अपडेट पाहूया. तर बघा, 2,100 रुपयाबाबत आली आहे आनंदाची बातमी. 2,100 रुपयाबाबत आली आहे सर्वात मोठी खुशखबर. तर भरपूर दिवस झालं या प्रतीक्षेमध्ये सर्व महिला आहेत की आम्हाला 2,100 रुपये कधी मिळणार, असा प्रश्न भरपूर महिला विचारत आहेत. तर या ठिकाणी बघा, 2,100 रुपये लाडक्या बहिणीला आता आजपासून जमा होत आहे, अशी खुशखबर कधी कानी पडणार असं सर्व बहिणींना झालेलं आहे. आणि याच्यामध्येच आलेली आहे खुशखबर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की 2,100 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना देणार म्हणजे देणार. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना 100% 2,100 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट आता जवळजवळ निश्चित झालेली आहे. ही गोष्ट आता फिक्सच करण्यात आलेली आहे 2,100 रुपये. कारण की एकदा मंत्री, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री यांच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणती योजना कधी राबवायची, कोणती योजनेचा लाभ किंवा कोणती योजनेची जी रक्कम आहे ती कधी वाढवायची, हे सर्व आता यांच्या हातामध्ये असतं. त्याच्यामुळे जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतात तेच या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सर्वांना एक्सेप्ट करावे लागतात. ठीक आहे. त्याच्यामुळे 2,100 रुपये एकदा त्यांनी बोलले म्हणजे 100% आता तेच जमा करणार आहेत. 2,100 रुपये सर्व लाडक्या बहिणीला आता 100% महिना टू महिना दिले जाणार आहेत. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार असं विधान स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांनी हे स्पष्टच केलं की 2,100 रुपये आम्ही देणार आहोत. आम्ही जे जे वचने दिलेले आहेत किंवा वचनपूर्ती असेल किंवा निवडणुकीच्या कालावधीमध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर जे जे आम्ही आश्वासने दिलेले आहेत महिलांना, ते आम्ही पूर्ण करणार असं देवाभाऊंनी म्हटलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ लाडक्या बहिणींना 100% 2,100 रुपये देणारच आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये मधील लोकप्रिय नेते
बघा, महाराष्ट्र राज्यामधील सर्वात जर लोकप्रिय कोणते नेते असतील तर ते आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. तसेच लाडक्या बहिणींचे सर्वात लाडके भाऊ जर कोणते असतील तर ते आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. तर त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार. म्हणजे जोपर्यंत लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत लाडक्या बहिणीला दर महिन्याला पैसे जमा होणार आणि नक्कीच 2100 रुपयाची रक्कम सुद्धा 100% वाटप केली जाणार, कारण की त्यांनी स्वतः शब्द दिलेला आहे. तर ही 2100 रुपयाची रक्कम आता बघा, सर्वात अगोदर या संदर्भात खुशखबर देतील महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम. आदिती तटकरे मॅडम त्यांच्या एक्स अकाउंट वरती किंवा सोशल मीडिया इतर प्लॅटफॉर्म वरती या संदर्भात अपडेट देतील किंवा मीडियातर्फे की 2100 रुपये आजपासून आम्ही लाडक्या बहिणीला देण्यास सुरुवात करत आहोत आणि त्यानंतरच मग लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे सर्व नियोजन असणार आहे. तर आता लाडक्या बहिणीला नेमकं 2100 रुपये मिळणार ही गोष्ट 100% फिक्स आहे. मग कोणत्या तारखेला 100% लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळतील, कोणत्या टायमिंगला 2100 रुपये मिळतील असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडलेला आहे. तर 2100 रुपये मिळणार ही गोष्ट तर निश्चित झालेली आहे. म्हणजे 100% 2100 रुपये आता वाटप होणार आहेत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये. ठीक आहे, तर 2100 रुपये नेमके कधी मिळतील, तर या प्रश्नाचं उत्तर आता महायुती सरकारच सांगू शकतं. म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या माहितीनुसार योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल. म्हणजे योग्य वेळी लाडक्या बहिणीला आता 2100 रुपये मिळणार आहे. म्हणजे आता ती योग्य वेळ पण जवळ आलेली आहे. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार लवकरच, सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये दर महिना 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे, अशी आता सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला आता जास्त पैसे दर महिन्याला येणार आहे. जवळपास 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणी अनेक प्रश्न विचारतायत. त्याच्यातील कॉमन प्रश्न आहे की आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार, ई केवायसी ची मुदत संपली आहे का. तर बघा, लक्षात घ्या, ई केवायसी ची मुदत संपलेली नाहीये. ई केवायसी ची मुदत पुन्हा एकदा वाढवलेली आहे. ई केवायसी ची मुदत आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत. 30 एप्रिल 2026 हा शेवटचा दिवस असणार आहे ई केवायसी साठी. तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे की मार्चचा हप्ता तुमच्या बँक खात्यात कधी येणार, एप्रिलचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये कधी येणार, या संदर्भात तुम्हाला याच व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट देणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता ऑथेंटिक अपडेट आपण सुरू करत आहोत. तर बघा, मराठी निकेत या युट्यूब चॅनल तर्फे नमस्कार लाडक्या बहिणींनो. 100% आत्ताच्या क्षणाची आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांना आज लाडकी बहिणींचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणीला मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात होत आहे. अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी बघा, अनेक लाडक्या बहिणी गेल्या काही दिवसांपासून या हप्त्याची वाट पाहत होत्या आणि आता ती प्रतीक्षा सर्व लाडक्या बहिणींची संपणार आहे. आज दिवसभरात टप्प्याटप्प्याने पैसे खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे आपल्या बँक खात्याची माहिती, मेसेज, बँक अपडेट्स तपासत राहा. कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये आज मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. आता त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. तर हा हप्ता नेमका कोणाला मिळणार, तर सर्व बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत, हे फिक्स आहे. ज्या महिलांनी ई केवायसी केलेले आहे, ज्या महिलांचे बँकेची केवायसी कंप्लीट आहे, ज्या महिलांच्या सर्व गोष्टी अप टू डेट आहेत किंवा ज्यांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर आहे, सर्वच गोष्टी ओके ओके आहेत, आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, अशाच बहिणींना पैसे मिळणार आहेत. म्हणजे ज्या बहिणी या योजनेच्या निकष, अटी, शर्ती सर्व गोष्टीत पात्र आहेत, अशाच महिलांना आज पैसे मिळणार आहेत. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम आता जमा केली जाणार आहे. काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर होऊ शकतो, पण काळजी करू नका. टप्प्याटप्प्याने सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. तुम्ही एटीएमच्या माध्यमातून सुद्धा मिळालेली रक्कम तुम्ही काढू शकता. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तुमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत का हे तपासण्यासाठी तुम्हाला बँकेचा मेसेज चेक करायचा आहे किंवा तुम्ही पासबुक एंट्री किंवा एटीएम किंवा ऑनलाईन बँकिंगचा वापर करून तुम्ही ते चेक करू शकता. ऑथेंटिक अपडेट फ्रॉम मराठी निकेत युट्यूब चॅनल. तर बघा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहे. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हा आहे. याच्यामध्ये मग पहिला जिल्हा कोणता, दुसरा कोणता, तिसरा जिल्हा, चौथा, पाचवा, 10वा, 11वा जिल्हा कोणता, 18वा जिल्हा कोणता, 25व्या क्रमांकाचा जिल्हा, 36व्या क्रमांकाचा जिल्हा कोणता, टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज पैशांचा पाऊस पडणार आहे. ठीक आहे,
आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एवढे सगळे जिल्हे आहेत. टोटल जिल्हे आहेत 36. तर या 36 आउट ऑफ 36 जिल्ह्यामध्ये आता पैशांचा पाऊस पडणार आहे. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पुणे विभागातील जिल्हे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे, नागपूर विभागातील जिल्हे, अमरावती विभागातील जिल्हे, त्यानंतर नाशिक विभागातील जिल्हे आणि त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या कोकण विभागातील जिल्हे. अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आज 100% पैसे जमा होणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये आता मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा केला जाणार आहे. सर्व पात्र बहिणींना पैसे मिळणार आहेत. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रॉम मराठी निकेत यूट्यूब चॅनल. पुन्हा भेटू नवीन अपडेट सोबत.